सकाळी सकाळी सुमेधा रागामध्ये धुमसत सासरी अपमानित होऊन माहेरी परतली. आईवडिलांना तिच्या येण्याचे कारण समजेना. आल्यावर तिने स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले. ती शांत झाल्यावर सगळं कळेलच हा विचार करून दोघेही शांत राहिले. सासरी फोन करावा की नको या विचारात दोघेही गुरफटले होते. पण शेवटी मुलीचे म्हणणे ऐकून घ्यावे म्हणून त्यांनी तो विचार जरा लांबणीवरच टाकला. दिवसभर वाट पाहिल्यावर शेवटी संध्याकाळी सुमेधा बाहेर आली. बरीच शांत वाटत होती. आईने तिला चहा दिला. मग तिघेही बोलत बसले. सुमेधाने सासरे काय घडले ते सांगितले. दोघेही चिडले. तिचे बाबा तर जाब विचारायला लगेचच जायला निघाले. सुमेधाने त्यांना थांबवले. तिने त्याचा निर्णय आईबाबांना सांगितला आणि ते तिच्यासोबत आहेत याची त्यांनी तिला खात्री पण दिली. सुमेधा माहेरी निघून आलेल्या जवळपास महिना होत आला होता. पण तिच्या सासरचे एकदाही फिरकले नाहीत की त्यांनी साधा फोनसुद्धा केला नाही. त्यांच्या अशा निष्ठुर वागण्याने सुमेधाचा निर्णय अधिकच पक्का झाला. आईबाबा होतेच सोबतीला म्हणून मग तिने आपल्या निर्णयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं. सुमेधाने बाबांच्या ओळखीचाच एक वकील पाहून लगेचच नवऱ्याला घटस्फोटाची नोटीसच पाठवली. स्वतःच्या स्त्रीत्वावर झालेल्या अपमानाने खचून न जाता तिने त्यातून बाहेर पडण्याचा कणखर निर्णय घेतला. बराच गोंधळ होऊन शेवटी ती या नात्यातून मुक्त झाली. या नात्यातून मुक्त झाल्यावर तिने अजून खंबीरपणे आपले पुढचे पाऊल उचलले. वर्षभरात वडिलांना सांगून दुसऱ्या लग्नासाठी मुलगा शोधून ती लग्नाला तयार झाली. मुळातच सुस्वभावी, मनमिळावू आणि तेवढीच रूपाने देखणी सुमेधा कोणालाही आवडेल अशीच होती. सागरने तिला पहिल्या भेटीतच पसंत केले. सागर अतिशय समजूतदार होता. त्याचेही हे दुसरे लग्न होते. पहिल्या लग्नाने होरपळलेले दोघेही आता तरी आपले हे दुसरे वैवाहिक आयुष्य तरी सुखी व्हावे यासाठी परस्परांना लग्नाच्या आधीच समजूत घेत होते. मगच लग्नाला ते तयार झाले. कोर्ट मॅरेज करून अगदी साधेपणाने दोघांनी आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली. सगळं व्यवस्थित आहे हे पाहून मग सुमेधाच्या आईने तिला बाळासाठी विचार करायला लावला. सागरच्या मनातही विचार होताच, पण सुमेधाच्या इच्छेविरुद्ध त्याला कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. शेवटी त्या दोघांनी एकमताने बाळासाठी प्लॅनिंग केले. गरोदरपणात सगळे डोहाळे पुरवून घेत सुमेधाने पूर्ण दिवस भरल्यावर एक गोंडस परीला जन्म दिला. सगळ्यांना खूप आनंद झाला. तिचे आईवडीलसुद्धा आता तिचे आयुष्य मार्गाला लागले म्हणून सुखावले. घरी जायच्या आधी तिने सागरसोबत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली आणि त्याच्या सहमतीने तिने सर्व काही ठरवले. हॉस्पिटलमधून सुमेधा आपल्या घरी न जाता सागरला आणि तिच्या बाळाला घेऊन तिच्या पहिल्या नवऱ्याकडे गेली. तिला पाहून घरातले सगळे आश्चर्यचकित झाले. दारातच उभे राहून तिने सगळ्यांना अगदी ओरडून सांगितले की तिला स्वतःचे मूल आहे आणि तिच्यावर त्यांनी वांज असल्याचा जो कलंक लावला होता तो अगदी खोटा होता. कारण ती वांजुटी नाही. तिच्या कुशीमध्ये स्वतःचे बाळ आहे. मूल न होण्याचा दोष तिच्यामध्ये नाही तर त्यांच्या मुलामध्ये आहे आणि हे त्याला माहीत होते. तरी स्वतःचा पुरुष अहंकार दुखावला जाईल म्हणून त्याने मूल न होण्याचा ठपका बायकोवर टाकून सगळ्यांसमोर अपमानित करून तिला घराबाहेर काढलं. सुमेधाने सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला होता, पण घरातल्या एकाही व्यक्तीने तिचे म्हणणे न ऐकता तिला अत्यंत घृणास्पद भाषा वापरून घरातून हाकलून दिले होते. सुमेधाला माहीत होते की ती आई बनू शकते, पण हे सिद्ध करून दाखवायला तिला स्वतःला खूप खंबीर होऊन हा निर्णय घ्यावा लागला होता. आणि तिच्या या निर्णयात आईबाबा आणि सागरने तिच्या निर्णयात ठामपणे पाठीशी उभे राहत तिला साथ दिली होती. सुमेधा आणि सागर आपल्या बाळाला सांभाळत तिथून घरी निघून आले. सुमेधाला आज अत्यंत समाधान आणि खूप शांत वाटत होते. 2 वर्ष या अपमानाचा अग्नी तिच्या अंतरंगात धुसमसत होता. तो आज विझला होता. तिचा पहिला नवरा मात्र 2 लग्न होऊन सुद्धा अजूनही बाप बनू शकला नव्हता. पण आता मात्र त्यांच्या घरच्यांना समोर त्याचे सत्य समोर आले होते. सुमेधासारख्या सोज्वळ मुलीला खोटा आरोप करून अपमान करून बाहेर काढल्याची खंत मात्र त्यांना आयुष्यभर छळत राहणारच होती. मित्रांनो, सुमेधाने जे केलं ते योग्य होतं की अयोग्य कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.